मिथुन प्रचंड टेक्निकल रास असं म्हणूया, पण तेवढे हजर जबाबदारी असतात. तुम्ही 4 जण बसलात आणि मिथुन राशीची बाई लगेच ओळखता येते. दिसायला त्यांना फार असं आवडत नाही, पण ते जे काय ना ते प्रेझेंटेबल असतं. फक्त बोलण्यामध्ये एकदम हुशार असतात. ते आपला शब्द पाडून देत नाहीत. फक्त त्यांच्यामध्ये एक खोड असते, ती त्यांनी 2026 मध्ये टाळावी, ती म्हणजे दुसऱ्यांच्या चुका काढणे. अच्छा. त्या चुका जर का त्यांनी काढायचं बंद केलं, तीच माणसं त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये मदत करतील, अजिबात शंका नाही. IT सेक्टरमध्ये 10 माणसांपैकी 5 ते 6 माणसं मिथुन राशीचे असतात. कारण टेक्निकल माइंड हा मिथुन राशीसारखा कोणाला नसतो. फक्त तो एनरिच करायला, तो वाढवण्यासाठी त्यांना विष्णू उपासना करायला हवी. आता विष्णू उपासना म्हणजे सहस्त्रनामावली आहे. मिथुन राशीच्या लोकांनी वृषभ राशीच्या मुलीशी लग्न करावं. आपल्याला दोन्हीचा एक समन्वय साधायचा आहे. नुसतं टेक्निकली चालत नाही किंवा नुसतं शृंगारिक असून पण चालत नाही. त्यामुळे हा दोन्हीचा समन्वय आणि स्वभाव विशेष बघता मिथुन राशीच्या लोकांनी कर्क राशीचा किंवा वृषभ राशीच्या लोकांशी विवाह झाला तर त्यांना खूपच वेगळं जग दिसेल असं मला वाटतं.